नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 174. 22 जून. देव तारी त्याला कोण मारी. सोलापूरला वाडियात डॉक्टर गोडबोले यांची मी पेशंट होते. दर 4-6 महिन्यांनी मी ॲडमिट व्हायचे. त्यामुळे वाडियातल्या सगळ्या खोल्यांमध्ये माझं राहणं झालं आहे. माझा भाऊ विक्रम सोलापूरला शिकत होता. त्याला ब्लड हुडकावे लागे म्हणून त्याने 5-6 बी निगेटिव्हचे पेशंट पाहून ठेवले होत्या. अर्थात ते सगळे व्यसनीच होते, पण नाईलाज होता. ते 10-11 वर्ष हा सीन रिपीट होत होता. ह्या सगळ्यात माझी आई, तिला आम्ही इन्ना म्हणत असू, तिने अपार कष्ट घेतले की मला अगदी कुशीसुद्धा बदलता येत नसे, पण दिवसातून 10-10 वेळा स्वच्छतेचे ते काम करत होती. आणि लवकर बरी होऊ दे एकदा असं देवाला प्रार्थना करायची. कंटाळून शेवटी मी डॉक्टरांना म्हटले की ऑपरेशन करून टाका. उगीच कशाला, मुलगी आहे म्हणून आजी अजिबात तयार नव्हती. तसेही स्प्लिनेक्टॉमी एक पर्याय म्हणून करायचे. 100% उपयोग होईल असे नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते. पण आई टाळण्याचं कारण दुसरंच होतं. कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की असे पेशंट 10 वर्षाच्या वर जगत नाहीत, म्हणून त्या टाळत होत्या. पण शेवटी मीच तयारी दाखवल्यामुळं सगळ्यांचा नाईलाज झाला आणि डॉक्टरांनी ते इतकं उचलून धरलं की त्यांनी आजी, आई, काका सगळ्यांना तयार केले. माझ्या काउन्सिलिंगसाठी त्यांनी डॉक्टर किर्लोस्करांना आणले. त्यांनी आयुष्याची क्षणभंगुरता वगैरे मला बरंच सांगितलं. आणि आताही जर ब्लड मिळायला उशीर झाला तर तू कधी पण जाऊ शकतेस. मग ऑपरेशननी फक्त आपण रक्तस्रावास कारणीभूत स्प्लीन काढून टाकतो आहे आणि त्याचा दुष्परिणाम तुझ्या शरीरात डिफेन्स पॉवर उरणार नाही. त्यामुळे तू कधीही गर्दीत जायचं नाही, 4 लोकांना कधीही भेटायला जायचं नाही. कारण आता रिकव्हरीचं आपल्याकडं काहीही शस्त्र नाही आहे. त्यामुळं कुठलाही तुझा आजार रिकवर होऊ शकणार नाही. आणि आपल्याला आता ह्याच्यापुढं फक्त 10 वर्ष जगायचे हे लक्षात ठेव. मग त्या काळी 2000 साल जवळ आले म्हणून त्याची मला फार क्युरिओसिटी होती. म्हणून मी डॉक्टरांना विचारलं, मला 2000 बघायला मिळेल का? तर ते म्हणले, छे 2000 फार लांबची गोष्ट करतेस. आणि त्यांनी निक्षून सांगितलं की 96च्या पुढं तू जगणार नाहीस. जर काही चमत्कार झाला तरच, नाहीतर नाही, असं स्वच्छ सांगितलं. अखेर 4 एप्रिल 1986ला माझं ऑपरेशन झालं. सगळं झाल्यावर डॉक्टर गोडबोले यांनी मात्र मला सांगितलं की ते काहीही सांगू देत, तुझं रुटीन बदलू नकोस. फक्त काही अशक्तपणा वाटला, थकवा वाटला तर फळे खा, भाज्या खा आणि मानसिक आधार म्हणून फक्त माझ्याकडे येत जा, औषध काहीही नाही. मी ठीक आहे म्हणलं. मग पेशी कमी झाल्यावर पूर्वीच कसं कानातून, हिरड्यातून, नाकातून कुठूनही रक्त जात असे, पण आता काय झालं तर अंतस्थ शिरा तुटून तांबडे डाग यायला लागले शरीरावर. मग डॉक्टर म्हणले, आता काही उपयोग नाही आहे, तू कधीतरी एखादी व्हिटॅमिनची गोळी घे आणि मनाचं समाधान कर. त्याप्रमाणे मी करत होते. पण त्यात 93ला आमच्याकडं पंढरपुरात मोठा महापूर आला आणि 10 फूट पाणी आमच्या घरात 2-3 दिवस सलग होतं. मी आणि माझे एक काका आम्ही गच्चीत राहिलो होतो. त्याचे भयानक इन्फेक्शन झालं आणि पूर ओसरल्यावर मी युरिनला जरी गेले तर तांब्या रक्त जाऊ लागलं. डॉक्टर खूप घाबरले. मग त्यांनी घरच्यांना सांगितले की तुम्ही 20 वर्ष खटपट केलीत, आता संपलं, आता मेधाचा उपाय नाही, तिची शेवटची बातमी ऐकायची तयारी ठेवा, असं त्यांनी निक्षून सांगितलं. मग ते फोनवरच फोनाफोनी झाली, रडारड सुरू झाली. पण मग मी तिथंच एक स्टँड घेतला की आता मरायचेच आहे तर अग्निहोत्र प्रचार करत मरूया. तिथून मी शिवपुरीला फोन लावला. तिथे जे ज्येष्ठ प्रचारक आहेत अण्णावाले, त्यांनी सांगितलं की प्रचाराला कुणी जाणार आहे का? तर ते म्हणाले की नगरची 7-8 माणसं जाणार आहेत. मग त्यांचा पत्ता, फोन नंबर सगळं घेतलं, त्यांना फोन लावले. मग ते म्हणाले की आम्ही परवा दिवशीच निघणार आहोत. तर ठीक आहे म्हणलं. अण्णांना सांगितलं, तुम्ही त्यांना सांगा फक्त मला सोबत न्यायला. त्याप्रमाणे अण्णांनी रवी जाजू, डॉक्टर कोर्टीकरांना सांगितलं की तुम्ही दाते मॅडमना घेऊन जा. आणि घरच्यांची इच्छा होती की गाडी सगळं घेऊन जावं, पण मी त्याला ठामपणे नाकारलं. कारण ह्या लोकांशी माझा मग संपर्कच राहिला नसता. फक्त त्यांच्याकडनं गाड्यांची नावं, तारखा घेतल्या, त्याप्रमाणे मला सगळी रिझर्वेशन्स बाबांनी करून आणून दिली. तोवर गावभर माझ्या अंतिम यात्रेची प्रवासाची बातमी पसरली होती. दुसरा दिवस लोकच भेटाभेटी म्हणजे सगळं रडारड हेच चालू होतं. आणि तिसऱ्या दिवशी पहाटेच मी नगरला जायला निघाले.
पोचलो आम्ही नगरला. स्टेशनवरच ते 7ही प्रचारक भेटले. कोणाला काहीही सांगितलं नाही, कळू दिलं नाही आणि फक्त रोज रात्री STD करत जा असं बाबांनी आणखीन एक दोघांनाही सांगितलं की मला आठवण करा. आणि त्याप्रमाणे आम्ही दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, चंदीगड अशा ठिकाणी जाण्यासाठी 15 दिवसाच्या फेरीसाठी मी गेले. दिल्लीत जुने अग्निहोत्री चड्ढा अंकल त्यांच्याकडे उतरलो होतो. 2-4 नातेवाईकांकडे बंद पडली आहेत अग्निहोत्र म्हणून ते मला घेऊन गेले. त्यातल्या 3घांची अग्निहोत्र चालू झाली. त्यांनी खूप कौतुक केलं आणि मी एकटी सगळ्यांबरोबर कशी आले म्हणून खूप शाबासकी दिली. त्यामुळं मला हुरूप आला. पुढे प्रचाराला एकटेच जायचे असायचे, पण 2-2च्या ग्रुपने आम्ही 4 राज्यात गेलो. त्यात चंदीगड आणि हिमाचल प्रदेशला आम्ही गेलो होतो. त्यात सिमला, सोलन सगळीकडे उत्तम प्रचार झाला. सोलनला तर संस्कृत महाविद्यालयात 300 पात्र त्यांनी मला एकदम मागितली. त्या लोकांनी माझा सत्कार केला. शिवपुरीला मी पुढं कळवलं आणि खूप आनंद झाला की 4 दिवसापूर्वीची परिस्थिती पूर्ण विसरून गेले. धन्य गुरुकृपा आणि धन्य परमानंद.